जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। तू कोण दिलं तुला गिफ्ट? इयरिंग्स हे टाटा फोनजींचं। इथे बदाम आणि हे मखाणे आहेत थोडेसे तुपामध्ये भाजलेले आहेत। हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं। आज सकाळी आम्ही वॉकिंगला नाही गेलो, आज थोडासा कंटाळा केला। मी आता स्वयंपाक बनवत आहे। या कढईमध्ये मी चंदन बटाट्याची भाजी ठेवलेली आहे आणि आज मला भरपूर स्वयंपाक करायचा आहे। आज पनीर भुर्जी बनवायची आहे, त्याच्यानंतर ही मिरची भाजी बनवायची आहे। अगोदर मी तुळशी मातेला जल अर्पण करते। कुत्रे खूप त्रास देतात, कुत्रे एवढे भुंकतात ना, रात्र दिवस भुंकत राहतात। हरे राम हरे राम। दोन कावळे बसलेले आहेत आणि वाळलेला काटा तोडण्याचा प्रयत्न करत आहेत घरट्यासाठी। आमच्या दूधवाल्या भाईने दूध आणून ठेवलेलं आहे। ही पाटी आम्ही रोज इथं ठेवत असतो, मग ह्या पाटीमध्ये दूध ठेवून जातो तो। आज आहे 19 फेब्रुवारी। आज छत्रपती शिवाजी महाराज तारखेनुसार जयंती आहे, तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा। पुढच्या महिन्यामध्ये तिथीनुसार जयंती आहे। अशा 2 जयंती आपण साजरे करतो। मला तर वाटतं प्रत्येक दिवशी जयंती साजरी केली पाहिजे, त्यांचं स्मरण करून, तर त्यांचे विचार आपण आचरणात आणले पाहिजे, तर श्रेष्ठ माणूस घडेल। तर छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अथांग समुद्रासारखं आहे, तर ते आपण स्मरून त्यांची जयंती साजरी करायला पाहिजे रोजच। मग म्हणा, सकाळ सकाळी नटून थटून कुठे चाललंय? कार्यक्रमाला। आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, तर म्हणा तिकडे चाललेला आहे। अरे भगवा शर्ट घालायचं ना? शर्ट नाही, भगवा ठीक आहे। आओ जाओ बेटा। आणि हे साहेब आता उठलेले आहेत, आवरतायत स्वतःच। मी आता पनीर भुर्जी बनवत आहे आणि ही आहे कसुरी मेथी, प्रत्येक पनीरच्या भाजीमधला स्पेशल इन्ग्रेडियंट। याच्याशिवाय पनीरच्या भाजीला टेस्टच येत नाही। आणि हे आहे काल मी बनवलेलं फ्रेश पनीर, घरचं ताजं पनीर। मी दादू पंडितजी जेवण करत आहोत, म्हणा बाहेर यायला आहे। आणि जेवणामध्ये आम्ही खात आहोत चंदन बटाट्याची भाजी, पनीरची भाजी आणि मिरची भजी, कुरकुरीत एकदम। काय म्हणतात त्याला ते, झणझणीत। काय म्हणते अजून उपमा यायला भाज्याला? उपमा दे बेटा, अगदी सुंदर बने। वास खूप खमंग येते आणि अफसोस आहे मी भाजी खाऊ शकत नाही, कारण डाळीचं कुठल्याही प्रकारचं अन्न मी खात नाहीये। खाल्लं तर खूप एखादी खाय। पहिला प्लेट माझ्या दादूला। हे ताट आहे फोनजींचं। मग कशी झालेत भजी? मी खात आहे भात आणि चंदन बटाट्याची भाजी, कारण मला आज भात खाण्याची खूप इच्छा झाली। 3-4 दिवसापासून मी भात बनवलेला नव्हता, मला भात खूप आवडतो, त्याच्यामुळे भात खात आहे। खालो खालो एवढं खा। हा ठीक आहे, एक खाईन एक खाईन, ठीक आहे। तुम्ही सुद्धा या जेवण करायला। स्वादिष्ट भोजन झालेलं आहे आमचं आणि मी आता हे जोडगहू दळायला टाकत आहे। हे जोडगहू मी थोडेसे भाजलेले आहेत। आज मला याच्यापासून लाडू बनवायचे आहेत, ड्रायफ्रुट्स घालून थोडंसं जाडसर करायचं। आज मनाच्या आवडीचे ड्रायफ्रुट्सचे लाडू बनणार आहेत। आता मी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनायला सुरुवात केलेली आहे। इथं डिंक तळत आहे, गुळ पण बारीक कुटून ठेवलेला आहे, तो आता पातळ करून लाडू बनवताना त्याच्यामध्ये टाकायचा। इथं बदाम आणि हे मखाणे आहेत, थोडेसे तुपामध्ये भाजलेले आहेत। आता डिंक पण छान तळा गेलेला आहे, हे नंतर सगळं वाटायचं आहे। गव्हाचं पीठ छान तुपामध्ये भाजून लाडू बनवायचे आहेत मला। मी एकटीच करत आहे, माझ्यामधला कोणच नाहीये। दादू गेम खेळत आहे, फोंडेजी झोपलेले आहेत, मना झोपलेला आहे। खाने को तो सभी लोग हैं, खाने को आ जाएंगे। जोडगव शरीरासाठी खूप चांगले असतात। जोडगव हे ग्लुटेन फ्री असतात,
म्हणून मी याच्यापासून लाडू बनवते. एवढं तरी पौष्टिक जाईल आपल्या पोटामध्ये. जोडगव्हाचं पीठ छान भाजलं गेलेलं आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स आणि गूळ टाकून छान लाडू बांधणार. लाडवामध्ये शेवटचा पदार्थ टाकला जात आहे तो म्हणजे गूळ. गूळ थोडासा वितळवला आहे. चला 1-1.5 तासाच्या अथक श्रमानंतर आता लाडू बनतील. पणजींना आता उठवलं मी, म्हणलं उठा या, आता मला होत नाहीये. खूप कष्ट केले मी आता लाडू बनवण्यासाठी. खाणार तुम्ही आणि मी एकटी कष्ट करते आहे. हे काय पटलं नाही. हे काय मला पटलं नाही. पण पप्पांना तर भेटतच नाही लाडू. अरे खातात रोज, तेच उठल्या खातात. माहितीये का, तुम्ही झोपेत असता तेव्हा खातात. तुम्ही खा बिस्कुट. हा तुम्ही जाऊन खा मिसळ. आरामसे तुम्ही खा मिसळ, बिस्कुट, वडापाव. मी आपलं खाणार. पौष्टिकच खा तुम्ही, हेच चांगलं आहे. याच्यामध्ये बदाम टाकलेला आहे, जोडगव्हाचं पीठ तुपामध्ये भाजून टाकलेले आहे, मखाने, डिंक, खारीक पावडर, गूळ, एवढं सगळं आहे याच्यामध्ये. हे खूप पौष्टिक लाडू आहेत. ही माझ्या चिरंजीवासाठी, फोडणीसाठी मी बनवत आहे. तू का नाही खात? मी कसं आहे, बदामामध्ये ड्रायफ्रुट्स मध्ये जास्त प्रोटीन असतं ना, प्रोटीन युक्त आहार मला नाही चालत. अरे सगळ्यात थोडं प्रोटीन आहे. असतं ना, आता गव्हामध्ये प्रोटीन आहे. गुळ टाकला. थोडस चालतं म्हणजे. तुम्ही थोडस हात काढा, थोडस हात काढा. नाही मला येतं ना. हा बनवा तुम्ही पण. बघू आता फोंडूचे कसे लाडू बनवतात ते. शिरात लावायचे का कोण किती लाडू बनवते. आता ह्या लाडूच्या मिश्रणामध्ये ना खूप सारं तूप आहे. त्याच्यामध्ये लाडू बांधण्यासाठी काही अडथळा नाहीये. पटपट लाडू बांधले जातील. मागच्या वेळेस मला थोडासा त्रास झाला कारण तूप थोडंसं कमी पडलेलं. बघा फोंडूजी आवरा. हे बघा म्हणतात मला लाडू बांधता येतं. असं कोण लाडू बांधतात? लाडू बांधा. काय लाडू शेप तर आहे का? बघा मी किती सुंदर लाडू बनवले आहेत. सेम आकार, सेम आकार, सेम साईजचे लाडू बनवलेले आहेत. आणि फोंडूची बर्फाचा गोळा बनवलेला आहे. असं तर आहे. तुम्ही फक्त खायचं काम करा फोंडूची. ठीक आहे. चला आता हे सगळे लाडू बनवून झाल्यानंतर आम्ही पुण्यामध्ये जाणार आहोत. आम्हाला एक वस्तू आणायची आहे. ती जर वस्तू मिळाली तर आम्ही तुम्हाला दाखवतो, नाही मिळाली तर नाही दाखवणार. आणि पितळची बॉटल. पितळी बॉटल बघूया. ह्याला काय गोल म्हणतात का? वाटत काय गोलच राहणार आहे का? एकदम समर्पयामी. ड्रायफ्रूटचा पहिला लाडू देवाला नैवेद्य म्हणून ठेवला गेलेला आहे. आणि आता कोण टेस्ट करणार? आणि दुसरा लाडू माझ्या पोटात. हा बघा सांग आता टेस्ट. पिठलं घे ना. अरे छोटा आहे ना तो घेतोय. टेस्ट सांग कशी बनलेली आहे. टेस्ट सांग कशी आहे. गरम आहे थोडस. टेस्ट सांग मला कशी आहे. अरे काय पोटात आतमध्ये इंटेस्टाईन मध्ये गेला तर सांगणार आहेस का? जिभेवर ठेवला मिक्स होईपर्यंत त्याला चव कशी येईल? उत्कृष्ट, सुंदर, अतिसुंदर, वाव. फोंडूची टेस्ट करत आहेत. त्यांना म्हण लाडू खात का? ड्रायफ्रूट नाही. अरे आका ड्रायफ्रूटचं बनवलंय की ड्रायफ्रुट्स लाडू ड्रायफ्रुट्स नाही का? बघा बायकांचं कौतुक केलं, खोटी जरी कौतुक केलं तर बायका खुश होतात. मी ते जाणून बुजून बोललो. लाडू अप्रतिम आहेत. धंदाच करू वाटतो. याचा नाही धंदा करू शकत. लाडूचा आहे खूप महाग आहे आणि हे बनवण्यासाठी खूप कष्ट लागलेला. 40 रुपयाला एक लाडू. 40 रुपयाला एक लाडू. कोण घेणार एवढं महाग? त्यापेक्षा आपण घरी बनवून खायचं एवढं छान पौष्टिक. हा शेवटचा लाडू झालेला आहे तयार. तर अशा प्रकारे मी सगळे लाडू बनवलेले आहेत. फोंडेजीने फक्त 4-5 लाडू बनवले असते. माझे 10-15 लाडू व्हायचे, फोंडेजीचे 2-3 व्हायचे. ठीक आहे, त्यांना सवय नाही आहे, मला सवय आहे. एवढे सगळे लाडू बनवले आहेत. आता चिरंजीवांना खायला होतील जेव्हा आम्ही तीर्थयात्रेला जाऊ तेव्हा. आणि उद्या चिवडा आणि थोडीशी शंकरपाळी पण बनवते. तर आता थोड्या वेळ मी मैत्रिणीकडे जाऊन येते. खूप थकलेली आहे कामं करून. आता मी माझ्या मैत्रिणीकडे चाललेली आहे. माझ्या मैत्रिणीचं घर टेरेसवरून येतं.
म्हणजे टॉपला राहते ना सिलिंग मध्ये. मग आम्ही टेरेसवरून ये जा करत असतो नेहमी. बापरे, दुपारचे 4 वाजलेले आहेत तरी खूप कडक ऊन आहे. दिवसेंदिवस उन्हाळा वाढत चाललेला आहे. हो गए थे? कैसे हो? ये लो. कहाँ पर है बर्थडे गर्ल? उसके लिए मैंने लड्डू लेके आई हूँ, अभी अभी बनाए हुए. ही आहे बर्थडे गर्ल. जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000. हे बघ, हे लाडू पण आणलेत तुझ्यासाठी. आत्ताच बनवलेले लाडू घेऊन आले मी. हा पण खा. पुन्हा एकदा हॅपी बर्थडे टू यू. हा सगळा लाडू खा. 10वीची परीक्षा पुरीची आत्ता चांगल्या प्रकारे. कोण दिलं तुला गिफ्ट? इयरिंग्स. वा वा, बघ पप्पा किती प्रेम करतात. हा वा वा वा, छान छान छान. बघ, आणि खूप सुंदर दिसत आहे आज. थँक्यू. अंजी. आणि ही माझी सगळ्यात आवडती मैत्रीण आहे श्रेया. तू काय ना बोलली मला आल्यापासून? अगं फुगली काय? नाही ना? हा, फुगायची नाही. खूप छानी पोरगी आहे ही. मग काय नाही, आज सुट्टी मज्जा. मी काय केलं दिवसभर? वही मम्मी पापा दिन भर नाश्ता काय खाल्लं? मटर की कचोरी. आई राम, ही एक दुखी आत्मा आहे मटर विषय. तिला अजिबात मटर आवडत नाही आणि हिच्या खाण्यामध्ये सारखं मटर येतं. कोण म्हणतं? मम्मी. क्या करे, बहुत जुल्म हो रहा है भाभी बच्चे के ऊपर. आज मम्मी ने बनवली पण बटर की कचोरी. बटर की का मटर चीज? मटर चीज. अरे राम, मटर इसका पीछा क्यों नहीं छोड़ रहा भाभी? अभी बंद कर, अभी बाजार में ही आना बंद हो जाएगा मटर. नहीं, हम मटर लोस लेके आए हैं. म्हणती है मी मटर खा के हरी हो रही हूँ. हाँ मला नाही दिसत की टीव्ही झाली. हाँ, हिरवी ना जरी जरा टमाटर डाला के लाल हो गई भाभी ये. हाँ, इसलिए मैंने बोला लाल हो गई है मटर खा के. चल लाडू खा ना. बाद में खाऊ. ठीक है, बाद में खा ले तू. धन्यवाद. पहिले कमीच. हाँ एक्सपिरियन्स. छान बनवले बाळा. थँक्यू. ओके, चलो भाभी निघालती हूँ. 1 तास गप्पा मारा ना आपण. चला, मला पण जायचंय बाहेर. हरी सुंदर नंद मुकुंद पंडाजी. अरे वा, चहा स्वतः बनवून पिली तुम्ही. खूप छान, धन्यवाद आपका. वाट बघू बघून चहा बनवला. सॉरी, मी आता आले होते चहा बनवण्यासाठी. 10 मिनिटात येणार होते. सकाळी गेलेली, संध्याकाळी आली. चल दादू, येऊ का? मी आणि फोंडेजी आता पुण्यामध्ये चाललेलो आहोत. काही काम आहे आमचं. पिशवी वास का एवढी? हांजी, बस हो गई इतनी पेशवी आपल्याला. चला, तर व्हिडिओ मध्ये आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये.